कुठल्याही नेतृत्वाने, कुठल्याही लोकांनी माझ्यावर असा कुठला प्रेशर आणला नाही. म्हणजे उगाच मला कुठल्या नेतृत्वाला बदनाम करायचं नाही आहे. माझी लढाई कधी कधी, कारण काही लोकांनी अमका विरुद्ध अमका अशी लढाई आहे अशी रंगवण्याचा प्रयत्न केला, पण तसं काही नाही हो. उगाच काही नेतृत्वाला मी दोष देत नाही, पण खरोखरच आजकालच्या ह्या परिस्थितीचा अंदाज घेऊन मला अंदाज आला पैसा मिळवायचा, फक्त बाकी काय मिळवायचं नाही, म्हणून आम्ही सांगतो. पण आता तुमची नेमकी पुढची भूमिका राहणार का? निवडणुकीमध्ये पक्षाचं काम करणार नाही. अदर्स कुठल्या पक्षाने सुद्धा वैयक्तिकरित्या माझ्याकडे कॉन्टॅक्ट करू नये. माझी काही अपेक्षा नाही, मला कोणावर राग नाही, कुठल्याही उमेदवारावर राग नाही. उरलेल्या सगळ्या उमेदवारांना मी शुभेच्छा. खरेदी विक्री संघाचे तुम्ही या तालुक्याचे अध्यक्ष आहात. मला लोकांनी निवडून दिलं आहे खरेदी विक्री संघावर. माझी इच्छा राजीनामा देण्याची आज नाही. खरेदी विक्री संघ मला इलेक्टेड मेंबर आहे, मी लोकांनी निवडून दिलं आहे. मी तिथे जेवढा वेळ आहे तेवढा वेळ थांबणार. पुढची काय निवडणूक लढवण्याची वगैरे इच्छा माझी नाही. परंतु त्याच्यावरही कोणाला वाटलं पक्षाला व हा सगळ्यातनं बाहेर गेला आहे, आपल्या पक्षाला त्याचा उपयोग नाही आहे, त्यामुळे त्यांना जर इच्छा कोणी माझ्याकडे राजीनामा मागला तर स्वखुशीने मी राजीनामा देईन.